NH7 TV न्यूज। आज वर्धा शहरामध्ये इस्लाम धर्माचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबरच्या संबंधामध्ये चुकीचं विधान करणाऱ्या रामगिरी महाराजांबद्दल त्यांच्या अटकेकरिता वर्धा शहरामध्ये गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला महाविकास आघाडी, भारत जोडो अभियान, महाराष्ट्र बचाव अभियान, परिवर्तनवादी संघटना, मुस्लिम सोशल फोरम व समस्त वर्धा जिल्ह्यातील मुस्लिम समुदायांतर्फे सर्वधर्मीय धरणे आंदोलन करण्यात आले। प्रामुख्याने सगळ्या पक्षाचे नेते, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, अरविंद केजरीवालची आप संघटना, वंचित बहुजन आघाडी, समस्त नेते आणि समाजसेवकांनी आपली भूमिका मांडली आहे। प्रामुख्याने वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर काळे यांनी राज्य सरकारला रामगिरी महाराजांवर कारवाई करण्याचे आदेश दिले व सामाजिक सलोखा ठेवण्याची महाविकास आघाडीतर्फे नेहमी प्रयत्न राहील। मी सर्व धर्माला मानणारा, सर्व धर्माचे गुरूंचे आदर करणारा व्यक्ती असून अशा ढोंगी बाबांचा जाहीर शब्दात निषेध व्यक्त करतो। यांचे ध्रुवीकरणाचे षडयंत्र कदापि पूर्ण होऊ देणार नाही असे जाहीर वक्तव्य केले। या कार्यक्रमाला वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे चंदू राजूरकर, जिल्हाध्यक्ष माजी नगराध्यक्ष शेखर भाऊ शेंडे, काँग्रेसचे सुधीर पांगुळ, राष्ट्रवादीचे समीर देशमुख, नवेद शेख, जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजू तिमांडे, राष्ट्रवादीचे नेते सुधीर भाऊ कोठारी, इक्राम हुसेन, वर्धा जिल्ह्यातील मुस्लिम सोशल फोरमचे सगळे कार्यकर्ते व प्रामुख्याने महिला वर्ग त्या या आंदोलनाला सहभागी होते। वर्धा जिल्ह्यातील प्रथमच सर्व धर्माचे लोक धरणे आंदोलनाला सहभागी होऊन चुकीचे वक्तव्य करणारे रामगिरी महाराज व शिंदे सरकार यांच्या प्रामुख्याने विरोध करण्यात आलाय व देशात एक कानून पारित करावा जेणेकरून कोणत्याही धर्माच्या धर्मगुरूंची शाब्दिक विटंबना करण्यात येऊ नये असे सगळ्यांनी आपले मत व्यक्त केले। NH7 TV न्यूज उपसंपादक करीम खान। इस महाराष्ट्र सरकार का धिक्कार करते हैं कि मोहम्मद पैगंबर साहब के बारे में इतनी गंदी बात कहने वाले महाराज को आपने इतने जगह 44 जगह पे आज तक के FIR हुआ है और एक भी FIR के अगेंस्ट में उनके खिलाफ नहीं किया, जबकि महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने तो यहाँ तक के कहा है कि हम महाराष्ट्र के बाल को भी बाका नहीं होने देंगे। ये मुझे लगता है कि बहुत शर्मनाक बात है कि एक संवैधानिक सरकार के मुखिया ने, जो बाबा साहब आम्बेडकर ने संविधान बनाया है जिसमें बहुत क्लियर लिखा है कि हर शख्स इस संविधान के सामने समान है, और यदि उस संविधान का सम्मान की बात करते हैं, हर वक्त बाबा साहब की बात करते हैं, तो उसी बाबा साहब की हम आपको दुहाई देते हैं कि उस संविधान का ख्याल रखते हुए, उसका सम्मान रखते हुए जिन्होंने गलत बात की है, जिन्होंने दो धर्मों के बीच, दो कौम के बीच में झगड़ा लगाने की, फसाद की करने की बात की है, उनके खिलाफ तुरंत और कड़ी से कड़ी कारवाई की जाए। आता काही दिवसापूर्वी रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबर नबी साहेबांबद्दल वाच्य वक्तव्य केलं। हे वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा खोटा प्रयत्न करण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या पद्धतीचं वक्तव्य करून महाराष्ट्रातलं वातावरण बिघडण्याचं काम जे सुरू आहे त्यावरती प्रतिबंध आले पाहिजे। रामगिरी महाराजांवरती 75 FIR दाखल झालेले आहे महाराष्ट्रामध्ये, अजूनही रामगिरी महाराजाला अटक झाली नाहीये। आमच्या सगळ्या लोकांची मागणी अशी आहे की रामगिरी महाराजाला अटक झाली पाहिजे आणि नबीबद्दल केलेलं वक्तव्य हे काही फक्त मुस्लिम समाजासाठी नाही आहे, हा मानव धर्माचा प्रश्न आहे, हा संपूर्ण मानव समाजाचा प्रश्न आहे। त्यामुळे आम्ही सुद्धा त्याच्यासोबत आहे। ये तो हिंदू मुस्लिम हा विषयच नहीं है, यहाँ मजहब की बात नहीं है, यहाँ बात होती है तत्व की। जो सभी धर्मों ने इंसानियत के लिए काम किया है, उस इंसानियत के ऊपर उंगली रखने का काम रामगिरी ने किया है। हम चाहते हैं कि रामगिरी के ऊपर प्रशासन तुरंत कार्रवाई करे। रामगिरी बाबा याने मुस्लिम धर्माचे धर्मसंस्थापक मोहम्मद पैगंबर साहेबांवरती श्लाघ्य भाषेत टिप्पणी केली ती खरंच निषेधार्ह आहे आणि या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये तर याला मुळीच स्थान नाही। आणि हा जो रामगिरी बाबा आहे, मला कळत नाही की याला इतकं म्हणजे जर समजा महिलांवरती जर त्यांचा सन्मान तो करत असेल आणि त्याला इतकं जर समजा पीडा असेल की ज्या पद्धतीचं त्यांनी स्टेटमेंट केलं, तर पेशवा सुद्धा, नानासाहेब पेशवा सुद्धा, पेशवा हा 8 वर्षाच्या मुलींना तयार ठेवण्यासंदर्भातले त्यांचे सुद्धा पत्र बुंदेलखंडच्या राजाला आहेत। तिथे या रामगिरी बाबाला बोलावंसं वाटलं नाही। या देशामध्ये कोट्यावधी महिलांना सतीप्रथेच्या नावाखाली त्यांचा जिवंत त्यांना जाळलं, त्याच्यावरती या बाबाला बोलावंसं वाटत नाही किंवा वाटलं नाही।
पण दुसऱ्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूवरती अशा प्रकारे टीका करणं हे बिलकुलच हिंदू धर्माच्या कुठल्याही तत्वामध्ये बसत नाही. कारण असहिष्णुता हा हिंदू धर्माचा मूलभूत एक तत्व आहे. त्या तत्वालाच हरताळ या बाबाने फासलेला आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की दोन धर्मामध्ये दंगली पेटवण्याचं इतकं गंभीर वक्तव्य करून सुद्धा या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याने आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची बाजू घेणं हे अत्यंत निषेधार्ह आहे. कारण मुख्यमंत्री या स्टेटमेंटच्या नंतर लगेच त्यांच्या कार्यक्रमाला गेले आणि तिथे बेशरमासारखे म्हणतात की या बाबाच्या मी केसाला सुद्धा धक्का लागून देणार नाही. ही गोष्ट शर्मेची गोष्ट आहे. या महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे की एका धर्माचं, एका जातीचं, एका नेत्याचं का एका पक्षाचं राज्य आहे याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि मुळात हे सगळं ठरवून चाललेलं आहे. नेमकं निवडणुकांच्या तोंडावरती बीजेपीने आता जे काही सर्वे केले त्याच्यामध्ये त्यांना दिसतंय की आपल्याला मॅन्डेट मिळत नाहीये, महाराष्ट्र सरकार बनत नाहीये. आणि मग इथे हिंदू मुस्लिम दंगे भडकावून, दंगली पेटून आणि त्याच्यावरती ध्रुवीकरण करून आपल्याला राज्य मिळेल असा त्यांचा एक मानस आहे. पण तो कधीही यशस्वी होणार नाही. कारण महाराष्ट्राची जनता ही सुजाण आहे, या असल्या प्रकारच्या गोष्टींना बळी पडणार नाही. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी करतो की या बाबाला तात्काळ अटक करा आणि त्याचे समर्थन करणारे जेवढे लोक आहेत त्यांच्यावरती सुद्धा पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई आहे. आता आम्हाला या सरकारकडून अपेक्षा नाही, मात्र पोलिसांनी या ठिकाणी स्वतः सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, हे त्यांचं तत्व आहे. हे तत्व पाळून या लोकांवरती कठोर कारवाई केली पाहिजे. पोलिसांनी दबावात येऊन या बाबाला वाचवण्याचं काम करू नये आणि महाराष्ट्रातली धार्मिक आणि सामाजिक ऐक्य टिकवण्याचं जबाबदारी या महाराष्ट्रातल्या पोलिसांची आहे. आणि म्हणून आम्ही विनंती करतो की याला तात्काळ अटक झाली पाहिजे. नाही तर याचा वनवा जर पेटला तर विनाकारण त्याच्यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब लोकांचा बळी जातो, याचं भान ठेवलं पाहिजे. थँक्यू. आज हम महाविकास आघाड़ी की ओर से यहाँ सब इकट्ठा हुए हैं। जो नबी के शान में जो गुस्ताखी की वो रामगिरी जो नाम का शख्स है उसका हम निषेध करते हैं। ऐसे शख्स को सरकार ने कानूनन शिक्षा देनी चाहिए, क्योंकि उनका जो वक्तव्य है वो किसी समाज के जो प्रोफेट्स है, माने समाज के हम बोलेंगे नबी, जो जिनको हम अपने भगवान समझते हैं, प्रोफेट मोहम्मद साहब, मोहम्मद पैगंबर साहब, उनके खिलाफ जो बयान किया है जो रामगिरी नाम के शख्स ने, उसका पूरा विरोध करने के लिए और भविष्य में ऐसी कोई घटनाएं ना हो इसके लिए हम सब पूरी तादाद में हम यहाँ पे मौजूद हुए हैं और हम इस घटना का निषेध करते हैं। और आने वाले दिनों में ऐसी घटनाएं हो सकती है, नहीं हो सकती ऐसी बात नहीं है, क्योंकि चुनाव को मद्देनजर रखते हुए ये लोग कुछ भी कर सकते हैं, कोई भी लेवल पे जा सकते हैं। लेकिन मेरी मुस्लिम भाइयों से गुजारिश है कि हमें अभी इस वक्त संयमता और विचलित नहीं होना है, और जब तक के ये चुनाव है तब तक ये होते रहेगा, तब तक के हमें संयमता से काम करना है और हमारा जो मकसद है उसमें हमको कामयाब होना है। मागील 15 दिवसापूर्वी रामगिरी नावाच्या एका कथाकाराने मोहम्मद पैगंबरांच्या बाबतीत जे आक्षेपार्ह विधान केलं आणि त्यामुळे मुस्लिम समाजाच्या एकूणच भावना दुखावल्या, ते होणं स्वाभाविक होतं। अशा प्रकारच्या एका कोणत्याही धर्मातल्या व्यक्तीने दुसऱ्या धर्मातल्या प्रेषितांच्या बद्दल बोलणं हे असंवैधानिक आहे, अलोकशाही आहे आणि अशा प्रकारच्या विधानांचा निषेध होण्यासोबतच त्या सरकारांनी, राज्यातल्या आणि देशातल्या सरकारांनी कठोर शासन अशा लोकांना केलं पाहिजे। अजूनपर्यंत त्याला अटक झालेली नाही आहे। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 75 जागांवर FIR दाखल करण्यात आले, पण अजूनही अटक करण्यात आलेली नाही आहे। आणि म्हणून शासनाला आमचं सांगणं आहे, आम्ही महाविकास आघाडीचे लोक, भारत जोडोचे लोक, सर्व पक्ष संघटनांचे लोक, आमचं म्हणणं आहे की देशातलं आणि राज्यातलं सर्वधर्म समभावाचं वातावरण कलुषित करण्याच्या प्रकारचं असं जे स्टेटमेंट आहे ह्याचा निषेध आहे आणि हे करणाऱ्या त्या बाबाला लगेच अटक करण्यात आली पाहिजे, कठोर शासन झालं पाहिजे। त्यासोबतच त्याच्या वाक्याला चिथावणी देण्याचं काम निलेश राणेसारखे लोक जे करत आहेत त्याच्यावर पण FIR झाला पाहिजे आणि शासनानं त्याला पण कठोर शासन केलं पाहिजे।
अशा प्रकारची मागणी आम्ही आज या इथे वर्ध्यामध्ये सर्वपक्षीय मुस्लिम फोरमचे लोक, त्यासोबतच महाविकास आघाडीचे लोक आणि सर्व संघटनांचे लोक इथे करत आहोत, जाहीर निषेध करत आहोत या घडलेल्या घटनाचा आणि शासनाने यांना कठोर शासन करावं असे निवेदन देऊन आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. आज मी शारदा झांबरे, समृद्ध महिला संघटना वर्धा जिल्हा आणि आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ता आहे. या महाराष्ट्र शासनाने हे असे भाडखोर पोचलेले आहेत आणि यांनी RSSने प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे पोचलेले आहेत. आम्हाला असं म्हणायचं की हे नेहमी आमच्यावर अन्याय करत आहेत आणि आम्ही फक्त धरणे निदर्शने करतो, मोर्चा काढतो, हे कुठपर्यंत चालणार आहे? जोपर्यंत आम्ही यांना ठेचून काढत नाही, आम्ही चौकामध्ये यांना दफन करत नाही, तोपर्यंत इथली महाराष्ट्रातली जनता आणि महाराष्ट्रातली महिला कधी चूप राहणार नाही. यांनी तो एक व्हिडिओ आणला होता, तोही अशाच पद्धतीने महिलांना काही ना काही बोलत होता. आम्ही वर्धेला स्वतः त्याचा निषेध केला होता आणि रामगिरीचा जर आम्हाला महाराष्ट्रातून जर आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये आला तर आम्ही त्याला इथे रस्त्यावरच काढून टाकू. आज जो काही धरणा प्रदर्शन या ठिकाणी मुस्लिम सोशल फोरमच्या वतीने घेण्यात आलेला आहे, खरं तर ज्या एका महाराजांनी, ज्याला तर महाराज म्हणूच नाही अशा व्यक्तीने जे मोहम्मद पैगंबर यांच्यावर अत्यंत घृणास्पद असं वक्तव्य केलं, खरं तर मी माझ्या युवा संघर्ष मोर्चा या संघटनेच्या वतीने त्याचा ताकदीने निषेध करतो आणि व्यक्तिशः सुद्धा निषेध करतो. खरं तर याचा परिणाम आमच्या हिंदू बांधवांवर कोणत्याही परिस्थितीत होणार नाही, कारण की ज्या विचारांचे आम्ही वारसदार आहोत. खरं तर मुस्लिम समाजाचं छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर आजच्या स्वातंत्र्य लढा आणि आजपर्यंत या देशाच्या विकासामध्ये मोठा त्यांचा सहभाग आणि मोठा वाटा आहे. अशा परिस्थितीत गेल्या काही वर्षांमध्ये काही पक्षांच्या माध्यमातून मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा काही लोकांना समोर करून जातीमध्ये तेढ निर्माण कसा होईल, समाजामध्ये तेढ निर्माण कसा होईल याचा प्रयत्न केला जातो. परंतु माझं आपल्या सर्वांनाही आपल्या माध्यमातून आव्हान करतो की हिंदू समाजातील नागरिक आणि मुस्लिम समाजातील नागरिक यांची सर्वांची सर्वात मोठी जबाबदारी आहे की अशा काही लोकांनी जर समजा तेढ निर्माणाचा प्रयत्न केला तर आपण तो त्यांचा प्रयत्न, त्यांचं षडयंत्र आपण हाणून पाडलं पाहिजे. आपण एक जागरूक नागरिक म्हणून, एक भारतीय म्हणून, आपल्या समाजातील एक प्रतिष्ठित आणि जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी ते पुढे येऊन ह्या प्रवृत्तीला आळा घातला पाहिजे. आज काही दिवसा अगोदर एका महाराजांनी मुस्लिम समाजाचे पैगंबरांच्या विरोधामध्ये एक असं विचित्र असं वक्तव्य केलं. त्या वक्तव्याचं खऱ्या अर्थाने सर्वप्रथम मी निषेध करतो आणि आज आम्ही सगळेजण ह्या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासाठी एकत्र आलेलो आहोतच, पण सोबतच आम्ही सगळेजण एक आहोत, आम्ही भारतीय आहोत, आम्ही सगळे भारतीय जण एक आहोत हा संदेश देण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. मी खर तर माझ्याकडे शब्द नाही आहे की त्या महाराजांचा कुठल्या शब्दांमध्ये निषेध करावा, पण अशी अपेक्षा नव्हती की कुठल्या महाराजांनी असं बोलावं. मी स्वतः हिंदू समाजाचा एक प्रतिनिधी आहे आणि मला असं कधी अपेक्षाही नव्हती की असं कुठला महाराज असा दुसऱ्या समाजाबद्दल काहीतरी बोलेल. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या महाराजाला जेलमध्ये टाकण्यापेक्षा त्या अर्थाने त्याला पागलखान्यामध्ये जमा केलेलं कधी चांगलं राहील आणि त्याच्यावर एक वेगळी प्रकारची जर ट्रीटमेंट जर केली तर त्याच्या डोक्यातला कचरा सगळा हा काढता येईल आणि आपल्या भारतामध्ये जो काही अशा प्रकारे कचरा भरण्याचं काम जे इतर असे महाराज किंवा असे धर्मगुरू करताय यांचं हे सगळे धंदे बंद करावे अशी शासनाला सुद्धा या निमित्ताने मी विनंती करतो. ये धरना प्रदर्शन का जो आयोजन किया गया और सभी धर्म के लोग, सभी पंथ के लोग इसमें शामिल हुए और सबने सपोर्ट किया, तो आमची मागणी शासनातर्फे हीच आहे, महाराष्ट्र शासन आणि भारत शासन यांना की रामगिरीने ज्यांनी जे भाषण दिलं आहे, वक्तव्य दिलं आहे आणि आपत्तीजनक टीका केली आहे आमचे पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर, तर त्याला लवकरात लवकर अटक केली पाहिजे आणि त्याला ठोस शिक्षा दिली पाहिजे आणि असा एक कायदा निर्माण केला पाहिजे की पुन्हा वारंवार अशी घटना घडू नये याची खात्री घ्यावी. रही है कि इन तमाम नेतागण और तमाम पंथों ने हमारा सपोर्ट भी किया. इसके अलावा तमाम शहर के जितनी मसाजिद है, सारे मसाजिद के अइम्मा हजरात भी यहाँ मौजूद थे और आप खुद भी मौजूद रहे और अपने अवाम के साथ भी साथ आए हैं. हम उन तमाम अइम्मा का भी तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं और तमाम लोगों का, सारे समाज के लोगों का भी शुक्रिया अदा करते हैं कि उन्होंने हमारा सपोर्ट किया. अस्सलाम वालेकुम. आज 5 तारीख को वर्धा में जो सभी मुस्लिम, हिंदू, सिख, ईसाई सबका मिलकर जो धरना आंदोलन किया गया है, ह्या धरणे आंदोलनाच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, एक रामगिरी महाराजांनी जे आमचे प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब आहे यांच्यावरती एकदम घटिया शब्दामध्ये जे शब्दप्रयोग केला, त्या निषेध म्हणून आम्ही सगळे वर्धेकर जिल्ह्यातील जनता जे सच्चे भारतीय आहे, जो संविधान को मानने वाले भारतीय है, इस सब मिळून आम्ही आज कार्यक्रम इथे केला आहे.
या धरणे आंदोलनामध्ये जे सर्व लोग शांततेच्या मार्गाने आले आणि हमारा शांति का संदेश हमको देना है वर्धा वाले को। ये गांधी जी की भूमि है। आने वाले समय में हमारा भाईचारा, मोहब्बत, प्यार ऐसा ही बरकरार रहे। हम भी अल्लाह ताला से दुआ करते हैं और आने वाले समय में हम सब साथ में रहेंगे। जय हिंद। जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे। आज जो आहे इथं धरणे निषेध आंदोलन कार्यक्रम आहे, हा काही दिवसापूर्वी रामगिरी नावाचा एक व्यक्ती जो इस्लामचे जे प्रेषित आहे मोहम्मद पैगंबर याच्याबद्दल एक अपमानजनक टिप्पणी त्याने केली। ही जी टिप्पणी केली आहे हे धर्माधर्मात द्वेष वाढवण्यासाठी, दंगली घडवण्यासाठी RSS आणि BJP केलेलं एक साजिश आहे। याच्यासाठी म्हणतो मी की आता याला इलेक्शनचे सगळे फंडे वापरून पाहिले, लाडकी बहीण वगैरे सगळे सर्वे मध्ये याचं सरकार येणार नाही असं दिसून राहिलं। मग उपाय कोणचा? तर मग जाती जाती दंगली भडकवायच्या आणि त्याच्यावर आपली पोळी भाजायची, याच्यासाठी हे केलेलं। आपण पाहतो हे वक्तव्य केल्यावर मुख्यमंत्र्यांना त्याला समर्थन दिलं आणि त्यानंतर भाजपचा एक आमदार खासदाराचा पोरगा निलेश राणे काल मस्जिद में घुस के मारेंगे अशा टाईपचे भडकाऊ वक्तव्य करून राहिले आणि हे सरकार शांत आहे। म्हणजेच या सरकारचं यांना पाठबळ आहे, याचा आम्ही निषेध करण्यासाठी। आणि भारत आपला धर्मनिरपेक्ष देश आहे, हा देश संविधानावर चालतो, इथं सगळ्याचा भाईचारा टिकून राहावा यासाठी अशा देशविघातक शक्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे। याकरता निषेध करण्यासाठी, या सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आम्ही केलेलं आहे। आम आदमी पार्टी का माजी जिलाध्यक्ष हूँ और ये जो घटना हो गई, ये जो गिरिराज महाराज की जो घटना हो गई, उसका मैं मेरे पार्टी की तरफ से और मैं खुद वैयक्तिक तरफ से ये उसका निषेध करता हूँ। ऐसा उन्होंने जो बयान दिया वो बयान गलत है, क्योंकि हिंदू मुस्लिम अपन हजारों साल से यहाँ पे रह रहे, सभी का मजहब अभी सभी को एक अपने ये वैयक्तिक स्वातंत्र अपने मजहब के हिसाब से रहने का, चाहे हिंदू रहो चाहे मुस्लिम रहो, भाईचारा होना, देश में अमन होना। मुसलमानों ने सुद्धा ये देश के लिए बहुत बड़ी चुनौती दी है, उनकी वजह से भी अपने को आज़ादी मिली है और बहुत खून देने के बाद आज़ादी मिली है हमें 67 सालों से। है नौजवानों, भारत को संभालो, मजबूत करो, न गवा देना उसे। बस आज की तारीख में जिन्होंने भी अपराध किया है, यहाँ की जो सरकार है, स्टेट की सरकार होंगी, केंद्र सरकार होंगी, उन्होंने उनके ऊपर कार्रवाई करने को ना, और हिंदू जो मुस्लिम जो भाईचारा हुआ, जो अमन है पूरा देश में जो पहले से चला आ रहा, वो अमन के साथ सबको जिंदगी जीने का अधिकार है। इतना मैं आज के दिन पे कर रहा हूँ। और जो मार रहे, जो वक्तव्य मोहम्मद पैगंबर के बारे में किया, उनका मैं निषेध करता हूँ। NH7 न्यूज को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल बटन दबाना ना भूलें।